नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहूया। महत्त्वाची बातमी, अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यामधल्या गॅलेक्सिया इमारतीच्या बाहेर गोळीबाराची घटना घडलेली आहे। वांद्र्यामधल्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गोळीबार झालाय। 2 अज्ञातांकडून गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर 4 राऊंड फायर करण्यात आले। मुंबईच्या पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम ही घटनास्थळी पोहोचलेली आहे। त्यांच्याकडून तपास सुरू झालेला आहे। एक गोळी जी आहे ती भिंतीवर या ठिकाणी डागण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम ही सध्या घटनास्थळी पोहोचली आहे। अधिक तपास सुरू झालाय। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। सध्याचे अपडेट्स त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कृष्णा, वृषाली, आपण पाहतो की सकाळी 4:30 ते 5च्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडलेली होती आणि तेव्हापासून मुंबई पोलीस हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। सगळ्या या ठिकाणचा डीव्हीआर जो आहे तो सुद्धा आता ताब्यात घेण्याची कार्यवाही जी आहे ती सुरू केली गेलेली आहे। आजूबाजूला जे काही सीसीटीव्ही फुटेज आहेत ते सगळे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींचा माग हा काढला जातोय। 2 इसम हे हेल्मेट घालून आलेले होते आणि त्यांनी जवळपास 4 राऊंड गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर फायर केल्याचं कळतंय। त्यातला एक राऊंड जो आहे तो सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरच्या भिंतीवरती लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। फॉरेन्सिक टीम या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी आलेली होती आणि त्या फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून सुद्धा तपासणी या सगळ्या परिसराची केली गेलेली आहे। ज्या ठिकाणी पहिली जी काही भिंतीवरती गोळी लागलेली आहे गॅलेक्सी अपार्टमेंटच्या, त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून जे काही मार्किंग आहे ते केल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि रस्त्यावरती जवळपास 4 राऊंड फायर केलेल्या ज्या काही पुंगळ्या पडलेल्या होत्या त्या ठिकाणी सुद्धा मार्किंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे। गुन्हे शाखेची वेगवेगळी पथकं तयार करण्यात आलेली आहेत आणि आजूबाजूच्या परिसरात सगळे सीसीटीव्ही फुटेज, त्याचबरोबर आरोपी नेमके कुठून आले आणि कुठल्या दिशेला गेले त्या अनुषंगाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जातोय। मात्र हे नेमके दोघे कोण आहेत आणि भीती दाखवण्यासाठी हे फायरिंग करण्यात आलेलं होतं का, त्या अनुषंगाने ही सगळी चौकशी जी आहे ती सध्या सुरू आहे। आपण पाहतो की सलमान खान हा प्रत्येक जे काही इव्हेंट आहेत महत्त्वाचे त्या किंवा वाढदिवसाला असेल किंवा ईदला असेल, ज्या गॅलरीमध्ये येऊन थांबतो आणि चाहत्यांना हातवारे करतो, अभिवादन करतो, त्या गॅलरीच्या अगदी बाजूला काही फुटांवरती पहिली गोळी झाडण्यात आलेली होती आणि त्याचं सुद्धा मार्किंग आपल्याला पाहायला मिळतं आणि रस्त्यावरती एकूण 4 पुंगळ्या ह्या पोलिसांना पडलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांनी मार्किंग केलेलं आहे। सध्या फॉरेन्सिक टीम गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आहे, गुन्हे शाखेची पथकं आहेत, त्याचबरोबर स्थानिक पोलिसांची पथकं सुद्धा या ठिकाणी प्राथमिक चौकशी जी आहे ती करतायत। पहाटे 4:30 ते 5 वाजल्यापासून पोलिसांचा हा तपास सुरू आहे। या प्रकरणी आता वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल केला जातो आणि त्या अनुषंगाने पुढचा तपास हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। नेमके हे दोघे कोण आहेत, कोणाच्या सांगण्यावरून ते इथे आले आणि सकाळी 4:30 ते 5 वाजता गोळीबार करण्याचा नेमका त्यांचा मोटिव्ह काय होता, हेतू काय होता, या अनुषंगाने सध्या तपासाला जी आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे। मात्र मुंबई पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष देऊन आहेत, त्यांची नजर आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पहाटेच्या सुमारास आलेले होते आणि सगळी त्यांनी माहिती आतापर्यंतची घेतली आणि त्यानंतर आता वेगवेगळी पथकं तयार करून त्या पथकांच्या माध्यमातून पुढचा तपास जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। काही सीसीटीव्ही या अपार्टमेंटच्या खालच्या मजल्यावरती जी काही दुकानं आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतात आणि या सीसीटीव्हीचं फुटेज सुद्धा आता गुन्हे शाखेच्या माध्यमातून किंवा पोलिसांच्या माध्यमातून हे पडताळलं जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या परिसरातले डीव्हीआर जे आहेत सीसीटीव्हीचे ते ताब्यात घेऊन त्या पुढे ते तपासणं आणि त्यानंतर आरोपींचा माग काढणं हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। बाईकवरून हे दोघे जण आलेले होते, त्यामुळे ती बाईक घेऊन ते कुठवर गेलेत आणि हेल्मेट परिधान केलेले हे नेमके दोघे जण कोण आहेत, या सगळ्या बाबींचा तपास जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आणि त्यासाठी वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून हा सगळा तपास केला जातोय। वांद्रेसारखा परिसर आहे, इथे नेहमीच सगळ्या तरुणांची किंवा मुंबईकरांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते। मात्र पहाटेची वेळ होती गोळीबाराची आणि त्यामुळे इथे फारशी गर्दी रस्त्यावरती नव्हती। मात्र हा परिसर नेहमी गजबजलेला असतो आणि व्हीआयपी लोकांचा हा सगळा परिसर आहे आणि गॅलेक्सी अपार्टमेंट जे अभिनेता सलमान खान याचं घर आहे त्या घराच्या अगदी बाहेर हा गोळीबार झालेला होता। त्या घराच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या अगदी भिंतीवरती सुद्धा राऊंड फायर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या सगळ्या प्रकारची गंभीरता लक्षात घेता हे प्रकरण अत्यंत गंभीरतेने पाहिलं जाईल आणि येत्या काळामध्ये त्या प्रकाराची चौकशी आणि तपास जो आहे तो केला जाईल। मात्र आता जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार गोळीबार करणारे दोन्ही जे आरोपी आहेत किंवा इसम आहेत ते सध्या फरार आहेत। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। आजूबाजूचे सगळे सीसीटीव्ही, कंट्रोल रूमचे सगळे सीसीटीव्ही हे पडताळले जात आहेत। मात्र गोळीबार नेमका कुठल्या हेतून करण्यात आला आणि ते नेमके कोण आहेत हा तपास अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। मे महिन्याच्या 2022 मध्ये मे महिन्यामध्ये सलीम खान जे अभिनेता सलमान खानचे वडील आहेत त्यांना
या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या समोर बसलेले असताना एक चिठ्ठी मिळालेली होती आणि त्यामध्ये सलमान खान आणि तुमची अवस्था ही अगदी सिद्धू मुसावालेसारखी करू अशा पद्धतीची धमकी जी आहे ती चिठ्ठीच्या माध्यमातून देण्यात आलेली होती। आणि त्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये पुन्हा एक ईमेल जो आहे तो सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसला आलेला होता आणि त्यामध्ये सुद्धा हा धमकीवाजा इशारा हा बिश्नोई गँगकडून देण्यात आलेला होता। अशा अनेक टप्प्याटप्प्यानं मेल जे आहेत धमकीचे ते सुद्धा आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि तेव्हापासून पोलिसांनी सलमान खानची सुरक्षा वाढवलेली होती। त्याच्या सुरक्षेसाठी त्याला पिस्तूलचं लायसन्स जे आहे ते सुद्धा दिलेलं होतं। मात्र ही सगळी सुरक्षा आणि सगळी खबरदारी घेऊन सुद्धा आज पहाटेच्या सुमारास हा गोळीबाराचा प्रकार जो आहे तो झालेला आहे। त्यामुळे या प्रकरणाकडे अत्यंत गंभीरतेनं पाहिले जाते। बिश्नोई गँगकडून उघडपणे सलमान खानला मागच्या काही वर्षामध्ये धमकी जी आहे ती देण्यात आलेली होती। मात्र तरी सुद्धा काही मे 2022 मध्ये एक काही टीम जी आहे बिश्नोई गँगची एक टोळी आहे ती मुंबईमध्ये सक्रिय होती। पुण्यामध्ये बिश्नोई गँगच्या काही हस्तकांना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीमध्ये त्यांनी सलमान खानच्या घराची रेकी केल्याचं समोर आलेलं होतं। त्यामुळे या प्रकरणाकडे अत्यंत संवेदनशीलतेने पाहिलं जातंय आणि सगळी चौकशी जी आहे ती करण्यात आलेली आहे। मात्र गोळीबाराची घटना घडल्यापासून पोलिसांची वेगवेगळी पथकं सध्या आरोपींचा शोध घेत आहेत। नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।